मी गणेश हिरपाची. मी एमसीएमचा विद्यार्थी आहे. आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर येथील अध्यक्ष. काय सांगाल, आज सलग दुसरी रात्र तुम्ही इथे ठिय्या आंदोलन केलेली आहे. चर्चा झालेली आहे, मात्र तोडगा का नाही निघाला? तोडगा सर, कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्यांप्रती निगेटिव्ह पॉइंट बघायला दिसतोय. आयुक्त किंवा सेक्रेटरी साहेब किंवा आदिवासी विकास मंत्री साहेब आमच्या रक्ताचे आहे, आमच्या डीएनएचे आहे. आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे की आपण विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अट किंवा त्यावर अशा प्रकारचा बळजबरीचा जी लादू नये. आपण त्यांच्या मनाला विचाराला समजून घ्यावे. त्यांची जी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आहे ती एकदम मागच्या खालच्या स्तरावरची आहे. आमचे विद्यार्थी बऱ्यापैकी खेड्या गावाकडून येतात आणि त्यांची अपेक्षा असते की आपण या ठिकाणी शिकावं. तर शिक्षणासाठी संविधानिक दृष्टीने कुठल्याही प्रकारचे कलम आपल्याला त्या ठिकाणी अट लावत नाही. वसतिगृहामध्ये शिकत असताना आमची फक्त एवढी मागणी आहे की एखाद्या व्यक्तीला जर टीचर व्हायचं असेल, प्रोफेसर व्हायचं असेल, प्रोफेसरची जी क्वालिफिकेशन सब्जेक्ट्स आहे ते 3 सब्जेक्टमध्ये तुम्ही पीजी असले पाहिजे, ही अट आहे. जर आम्ही एक पीजी केली तर आम्ही मास्टर होऊ शकणार नाही. आणि आम्हाला जर समजा एमपीएससी द्यायची आहे, युपीएससी द्यायची आहे, आम्ही एमपीएससी आणि युपीएससी देऊ शकलो नाही, आमची बुद्धिमत्ता कमी असली थोडीशी, तर आम्ही कमीत कमी टीचर बनून तरी देशाची आणि कुटुंबाचं पालन पोषण केलं पाहिजे असं आम्हाला वाटते. आज स्वातंत्र्य दिवस आहे, तुम्ही ध्वजारोहणाने साजरा केलेला आहे. अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची पुन्हा तुम्ही ठिय्या आंदोलनावर बसले. सर, आमची मुळात आदिवासी संस्कृती ही महिला प्रधान संस्कृती आहे. आणि चालीरीती, रूढी, परंपरा आणि सन्मान करणे हे प्रकृतीपासून आम्ही शिकलेलो. त्याच आदराने आम्ही आज या ठिकाणी जितकेही कर्मचारी, अधिकारी काम करतात, यांच्या कुठल्याही प्रकारचा आमच्या माध्यमातून अपमान होऊ नये किंवा राष्ट्रध्वजाचा आमच्या माध्यमातून अपमान होऊ नये, याचा सन्मानच झाला पाहिजे. विद्यार्थी नेहमी आपल्या संस्कृतीप्रमाणे सर्वांचा सन्मान करेल आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या संविधानिकरित्या या ठिकाणी मांडतील प्रशासनासमोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.